न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बातमी आहे शिवसेना आणि काँग्रेसमधल्या बिघाडीची. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं असा ठराव काँग्रेसच्या ओबीसी मंथन शिबिरामध्ये मंजूर करण्यात आला. एकीकडे नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं यासाठी शिवसेना आग्रही होती. अशा प्रकारचा ठराव सिडकोमध्ये झाला देखील. मात्र आधी शिवसेनेसोबत असणाऱ्या काँग्रेसनं आता अचानक दिबा पाटील यांच्या नावाला होकार देत त्या बाजूनं ठरावच मंजूर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अधिक माहिती घेऊयात. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रमोद, काय अधिक माहिती आहे याबद्दल? अतिशय हे धक्कादायक म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल मागील 1 ते 1.5 वर्षापासून जो आंतरराष्ट्रीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे तयार होणार आहे त्या विमानतळाला नाव द्यावं म्हणून इथले स्थानिक भूमिपुत्र असोत, इथले स्थानिक नेते असोत, अक्षरशः उद्रेक करतायत, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करतायत. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर इथले संपूर्ण भूमिपुत्र आणि प्रत्येक पक्षाचे नेते, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, हे दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रही होते. मात्र जेव्हा हा ठराव जो होता तो सिडकोमध्ये पारित झाला आणि तो ठराव होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, आणि मग तेव्हापासून या पक्षांमध्ये फूट पडली. पक्षातले काही जे फूट पडली त्यातले काही पक्ष जे बाहेर पडले. अर्थात शिवसेना, बाळासाहेबांचा नावाचा ठराव झाल्यावर शिवसेना तर बाहेर पडलीच, मात्र सत्तेमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेही नेते, स्थानिक नेते शिवसेनेच्या बाजूने गेले आणि मग आंदोलनामध्ये संपूर्णपणे फूट पडली. आणि त्याच अनुषंगाने जेव्हा आपण बघितलं भारतीय जनता पार्टी इथे लिडिंगला होती की ज्या पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्यावं. मात्र फूट पडल्यामुळे 2 गट निर्माण झाले. आणि आता आपण बघत असाल एक शिबिर चालू आहे, जे काँग्रेसचं शिबिर चालू आहे रायगडमध्ये, मंथन शिबिर आपण त्याला म्हणतो. ते शिबिर चालू असताना असा एक अचानकपणे एक ठराव आला आणि जो प्रत्येकाच्या भुवया उंचवणारा असा ठराव होता. तो होता आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं. आणि तो ठराव जेव्हा वाचला गेला त्यावेळेस उपस्थितांनी हात उंच करून हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यामुळे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं वळण म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण याचा अर्थ असा समजायचा की आगामी काळातल्या नवी मुंबईसह महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या काही निवडणुका यात शिवसेना आणि काँग्रेस हे थोडेसे लांब जाऊ शकतात परस्परांच्या? तसं म्हणावंच लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण बघायला भूमिपुत्रांचा जो आता मेळावा आहे, 24 तारखेला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी मोठं आंदोलन उभारण्याचा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा संकल्प आहे आणि तो तसा पुढे घेऊन जात आहे. मात्र त्याच अनुषंगाने काँग्रेसने जो हा ठराव आणलेला आहे एक मोठी फूटच म्हणावी लागेल. आणि त्या अनुषंगाने आपण पुढे बघत असाल निवडणुकांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. देवेंद्र भुयार यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर भुयार यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. महाविकास आघाडी सोबतच आपण कायम असल्याचं मतही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. शिवसेनेनं उमेदवारांच्या पराभवाचं खापर अपक्षांवर फोडल्याचं भुयार यांचं म्हणणं होतं. गैरसमजुतीमुळे राऊत यांचा अपक्षांवर आरोप असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्यावेळेस हा प्रसंग झाला तेव्हाच मी एकदम अचंबित झालो, कारण रात्रभर आम्हाला त्या विषयाची झोप आली नाही. मी रात्री 4 वाजता निघालो आणि सकाळी 9चं प्लेन पकडून इकडे आलो. कालच मतदारसंघात गेलो आणि लगेच मला परत यावं लागलं. तेव्हा मी आदरणीय पवार साहेबांना सुद्धा बोललो, साहेब मला वेळ आपली द्या, मला बोलायचं आहे या विषयाच्या अनुषंगानं. कारण हे आमचं जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या आम्हाला टार्गेट करणे, राज्यामध्ये बदनाम करणे, नेत्यांच्या नजरेत आम्हाला खाली पाडणे, मतदारसंघातल्या लोकांच्या नजरेत खाली पाडणे हा प्रसंग चालू झालेला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. या संदर्भात मी पवारसाहेबांना वेळ मागितला, त्यांनी दिली. आज त्यांच्याशी चर्चा झाली. मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा वेळ मागितलेली आहे. 2.5 वर्ष आमची भेट होऊ शकली नाही, परंतु आता मी वेळ मागितलेली आहे. कारण मुख्यमंत्री महोदयांना मत टाकण्याच्या पूर्वी मला कमिटमेंट केली आहे. त्यांना मी म्हटलं की साहेब निधी नाही दिला तरी चालेल, फक्त वेळ द्या. आता मी परत मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा परत भेटायला जाणार आहे आणि आदरणीय संजय राऊत साहेबांना सुद्धा मी भेटायला जाणारच आहे. त्यामुळे देवेंद्र भुयार यांनी प्रत्यक्ष शरद पवार यांना
भेटून या सगळ्या गोष्टीबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. केवळ देवेंद्र भुयार नाही तर आणखीन काही लोक फुटले, काही अजित पवार यांच्या जवळचे लोक फुटले किंवा अपक्षांनी आमच्यासोबत राहून प्रत्यक्षात मतदानाच्या वेळेला मात्र भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. अशा प्रकारे संजय राऊत यांनी सूतोवाच केलं होतं आणि त्यामुळे देवेंद्र भुयार यांच्यासह अनेक जण काहीसे नाराज आहेत आणि याबद्दल आपापलं स्पष्टीकरण देत आहेत. मी कसला संशय घ्यायचा, मी संशय घेणारे होणार मोठाने यांनी जे मोठे वरिष्ठ नेते आहे यांनी त्याची चौकशी करावं. साहेब त्याची चौकशी करणार, त्यांनी करा. मी विनंती केली त्यांना, संजय राऊत साहेबांना मी विनंती करणार, तुम्ही त्याची चौकशी करा. काय कुठली कमिटी नेमायची ते नेमा करा. पवारांच्या भेटीनंतर तुम्ही समाधानी आहात? बिलकुल 100%. मी पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी जोडून आहो. संजय राऊत यांची कधी भेट घेणार आहात? लगेच मी संजय राऊत साहेबांनी संध्याकाळची वेळ दिलेली आहे. मी आता त्यांच्याकडे लगेच त्यांना संपर्क करून मी लगेच त्यांच्यासोबत जाणार, त्यांच्या चर्चेसाठी जाणार आहोत. दरम्यान मी नाराज नाही असं म्हटलंय शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार संजय राऊत यांनी. निवडणूक झाली, निकाल लागला, आता पुढच्या कामाला लागलं पाहिजे. विधान परिषदेत महाविकास आघाडीच निवडून येईल, कोणतीही फोडाफोडी झालेली नाही आणि पुढे होणार नाही याची आपण काळजी घेऊ. अपेक्षित अपक्षांची काही मतं मिळाली नाहीत असंही संजय राऊत म्हणाले. एवढंच नाही तर देवेंद्र भुयार आणि माझ्या फोनवरून चर्चा झाल्याचं सुद्धा राऊत यांनी नमूद केलं. ओळखतो मी, शेतकरी संघटनेचे फार झुंजार कार्यकर्ते आहेत, आमदार झालेले आहेत. पवार साहेबांना भेटत असं मला आता समजलं, पण चांगली गोष्ट आहे. पवार साहेबांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे या विषयावर. मलाही त्यांचा फोन आला भेटण्यासंदर्भात. मी म्हटले भेटूया, भेटायला काय हरकत आहे. आता भेटल्यावर बघू काय बोलतात. आम्ही नाराज कशा करता व्हायचं. निवडणूक झाली, निकाल लागला, दुसऱ्या कामाला लागलं पाहिजे. विधान परिषद आहेत, महाराष्ट्रात इतर कामं आहेत, दिल्लीतली कामं आहेत. नाराज होण्याचं अजिबात कारण नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे निकाल लागत असतात. एखादा निकाल बाजूने लागला किंवा विरोधामध्ये गेला म्हणून की आभाळ फाटत नाही किंवा आकाश कोसळत नाही, लागतात असे निकाल. अजिबात फोडाफोडी झालेली नाही. महाविकास आघाडीचं म्हणून कोणतेही मत फुटलेलं नाही. परत सांगतो मी आपल्याला, हा काही अपेक्षित मतं होती अपक्षांची, ती नसतील मिळाली, पण आमची मतं फुटली नाही. त्यामुळे आधी मतं फुटली, काही जणांनी आम्हाला मतदान केलं नाही असं म्हणणारे संजय राऊत आता असं म्हणतात की मतं फुटली नाही. तिकडे राज्यसभा निवडणुकीत 6व्या जागेवर भाजपनं विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर मात्र जोरदार हल्ला चढवला. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील असा टोला राऊत यांनी लगावला. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. एक विजय झाला आणि एक पराभव झाला अशा निवडणुकीमध्ये म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं असं होत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी येते बीडमधून हाती. राज्यातले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा बीडमध्ये अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीडमध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. बार्शी रोडवर हा सगळा प्रकार घडला. मुंडे समर्थकांचं यात एक पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाल्याचं कळतं. यावेळेला प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्यानं मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक आहेत, नाराज आहेत. आज सकाळी परगाव तर दुपारी बीड शहरातल्या बार्शी रोडवर धांडेनगर परिसरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचा आरोप होतोय. प्रवीण दरेकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.
हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघाले असता पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला. पंकजा मुंडे समर्थक थेट गाडीसमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी सुद्धा काहीसा जखमी झालाय. पंकजाताई अंगार है, बाकी सब अंगार है. पंकजाताई अंगार है, बाकी सब अंगार है. पंकजाताई. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सुरेश, माझा आवाज पोहोचतोय? आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळेला पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वादावर भाष्य केलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या संदर्भात राष्ट्रवादीनं बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि बैठकीत नेमकं काय चुकलं याची चर्चा केली जाईल, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. उद्या त्याच्याबद्दल आमची पवार साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे. त्यामध्ये तिथं सगळी चर्चा होईल. मी अजून कुणाशी त्याच्याबद्दल बोललेलो नाही. उद्या मी पण मुंबईला निघालो आणि जयंतराव पण मुंबईला निघाले, कारण काल सुट्टी होती, आज सुट्टी होती. अडचणींचे काळे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. काय सांगाल? त्यांचं ट्विट आहे तुमचं. असल्या कुठल्याही सोमेगोमेच्या ट्विटला मी महत्त्व देत नाही. तिकडे राज्यसभेच्या आखाड्यात जिंकलेले 6वे आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे आज होम पिचवर दाखल झाले. धनंजय महाडिक यांचं कोल्हापुरात अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं. थोड्याच वेळात त्यांची आणखीन एक विजय मिरवणूक निघणार आहे, पण त्याआधीसुद्धा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुलालाची अक्षरशः उधळण करण्यात आली. तर याच वेळेला महाडिक यांच्या समर्थकांनी सुद्धा मोठा जल्लोष केला. फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी भाजप आणि फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं. थोड्याच वेळात ताराराणी चौक ते अंबाबाई मंदिर इथून त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. परवा जेव्हा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्याही वेळेला कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीनेच घेरलेले धनंजय महाडिक आज महाविकास आघाडीलाच पराभूत करून राज्यसभेत पोहोचलेले. काय सांगाल? या एकूणच निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल आणि जे तुम्हाला घेरलं होतं महाविकास आघाडीनं त्याचा या ठिकाणी बदला झाला आहे? या निवडणुकीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर ही निवडणूक तशी सोपी दिसत नव्हती आणि फार मोठी निवडणूक आमच्यासाठी आम्हाला वाटत होती. दबाव होता, पण विश्वास होता तो आमच्या नेतृत्वावर. विश्वास होता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर. त्यांनी संख्याबळ कमी असताना सुद्धा जी रणनीती आखली त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे. महाविकास आघाडीचे नेते मंडळींच्या अंतर्गत असणारी धुसफूस किंवा अंतर्गत असणारी आमदारांची नाराजी या निमित्तानं चव्हाट्यावर आलेली आहे. बिनविरोधाची परंपरा मोडून महाविकास आघाडीने ही निवडणूक लादली, त्याची चपराक आता त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून आमदारांनी दिलेलं असं म्हणावं लागेल. खूप आनंद होतोय. आम्ही सगळेच खूप समाधानी आहोत, कारण मी 19 साली पराभूत झाल्यानंतर आमच्या घराण्यामध्ये अनेक लोक पराभूत झाले. आपण पाहिलं, अमल माडिक असेल, सम्राट माडिक असतील किंवा गोकुळच्या माध्यमातून असेल, विधान परिषदेला थांबावं लागलं आणि त्यामुळे कुठंतरी नैराश्य आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये, आमच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये आलेलं होतं. या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टीनं जे संधी आपल्याला दिलेली आहे, आयुष्यात कधी त्याची उतराई होणार नाही एवढी मोठी भारतीय जनता पार्टीनं आपल्याला संधी दिलेली आहे आणि यामुळे या विजयाकडं आम्ही त्या दृष्टिकोनानं बघतोय की ह्या संधीचं आम्ही सोनं भविष्यात करून दाखवू. भाजपनं काय दिलं हे जे सांगत होते त्यालाच हे उत्तर आहे किंवा त्यांना ही चपराक आहे. आज हा गुलाल जो अंगावर दिसतोय हाच भाजपनं दिलेला आहे. ही निवडणूक सोपी नाही आहे, कुणालाही शक्य नव्हती. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक असताना सुद्धा ती खेचून आणलेली आहे. हा
पराक्रम भाजपनं केलेला आहे. नागरिकांना काय दिलं याचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळवून दिलेलं आहे अशा पद्धतीचा विश्वास आहे तो धनंजय माडिक यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे धनंजय महाडिक यांची एक प्रचंड मोठी मिरवणूक आज थोड्याच वेळात पुन्हा एकदा निघणार आहे. पण सध्या कोल्हापुरात गुलाल आहे तो भाजपचा. तिकडे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूरला आल्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. येत्या काळात संजय राऊत यांनी बोलणं थांबवलं नाही तर भविष्यात शिवसेना संपून जाईल असं थेट विधान खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं आहे. आता शिवसैनिक म्हणतात की संजय राऊतला जर बोलणं थांबवलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल. प्रत्येक वेळेला चुका करतात, बदल्याच्या भावनेने पेशानं पेटलेले आहेत आणि सत्ता लोकांसाठी असते, लोकांच्या भल्यासाठी असते, परंतु दुर्दैवाने यांना सत्तेचा माज आलेला आहे. तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली विश्वासार्हता गमावली असा थेट आरोप राणे यांनी केला. त्यामुळे त्यांनी नैतिकता बाळगून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा राणे यांनी केली. अजून इतकेच तुम्हाला तुमचे राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही तर त्याला आमचे किती आहेत माहिती का? 303 पेक्षा जास्त आहेत. आणि पुढच्या वर्षात आमचं आता बोललो ना, मी वेगवेगळ्या राज्यात जातोय कॅम्पेनिंगला. मोदींचं आत्ताचं 8 वर्षाचं काम घेऊन आम्हाला 400 करायचे, उरलेले मिळवायचे. तुझे 18 आहेत ना, 6 येत नाही शिवसेनेच्या पुढच्या. राजीनामा द्या का म्हटलं. राजीनामा नाही देत तर लोकच पाडतील. दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. त्यावर सेनेनं आपण पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी भाजप समर्थ असल्याचं ते म्हणाले. तर पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव असल्यानं आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता वाटते असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांची काळजी करायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींपासून, अमितभाईंपासून, देवेंद्रजींपासून सगळ्याच्या घरातली मुलगी आहे. त्यामुळे तिची काळजी करण्याची वेळ ही आलेली नाही. आम्ही समर्थ आहोत. नाही, आम्हाला चिंता आहेच ना, कारण त्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत आणि गोपीनाथराव मुंडे आणि शिवसेनेचे संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच जुने सहकारी म्हणून किंवा कौटुंबिक नात्यानं आम्हाला त्यांची चिंता वाटणारच. राजकारणाच्या दिशेनं तागडीत ते तुमचं तुम्ही बघा. पण पंकजाताई मुंडे असतील किंवा त्यांचे प्रीतम असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांचं आमचं एक ठाकरे कुटुंबाचं, शिवसेनेचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बातमी दिल्लीतून. नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून पुन्हा एकदा करण्यात आला आहे. भाजप सरकारच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी 13 जूनला मुंबई आणि नागपूर इथे ईडीच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलंय. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे राज्यातले सर्व ज्येष्ठ नेते आणि मंत्री सहभागी होणार आहेत. पेट्रोलचे भाव जे आहेत ते सातत्यानं वाढत आहेत. कुठल्याच गोष्टीवर यांचं काही नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा गांधी परिवाराला द्वेषातून, मत्सरातून टार्गेट करण्याचं काम जे आहे ते भाजप करत आहे. आमचा भाजपला इथून थेट इशारा आहे, न हम कभी डरे थे, न हम कभी डरेंगे, न हम कभी झुके थे, न हम कभी झुकेंगे. तुमचा जो अजेंडा आहे भारत तोडोचा, त्याला आम्ही भारत जोडोचा नारा देतो आहे. या देशातला सर्वधर्मभाव, समभाव, या देशातली एकता आणि या देशातल्या युवकांसाठी, या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. उद्या संपूर्ण भारतभर
जेवढे ईडीचे कार्यालय आहेत त्या कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहोत. तिकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी 15 जूनला सर्व विरोधक मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याचं कळतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुका जवळ आल्या असून सर्व पुरोगामी पक्षांना भारतीय राजकारणाच्या भविष्यातील वाटचालीवर पुन्हा एकदा विचार करण्याची ही योग्य संधी असल्याचं ममता बॅनर्जी. रस्त्यावर फिरणं आणि अन्य काही गोष्टी जरा अवघड होऊन बसलेत. अर्थात ही बातमी आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत नंतर. दरम्यान बोलूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे. पावसाच्या काही महत्त्वाच्या बातम्या. राज्यामध्ये पावसाचं आगमन झालं असलं तरीही दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आता आम्ही तुम्हाला जी जीवघेणी दृश्य दाखवतोय ती नंदुरबारच्या गोरंबा ग्रामपंचायतीतली आहेत. पाण्याच्या एका थेंबासाठी चक्क चिमुकल्या मुलींना तळ गाठलेल्या विहिरीत या पद्धतीनं उतरवलं जात आहे. विहिरीमध्ये उतरून पाणी आणण्याची ही जीवघेणी दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. तिकडे राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणासह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढच्या 5 दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतात. पुढच्या 48 तासात मान्सून राज्यातल्या जवळपास सगळ्या भागामध्ये आगेकूच करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूननं राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. बरसणाऱ्या पावसानं नागरिकांना उष्णतेपासून चांगला दिलासा मिळाला आहे. अनेक भागात रात्री झालेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी वीज पडली. काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आपण नांदेड, गोंदिया, वाशिम यासोबतच जालना, परभणी आणि जळगाव या 6 जिल्ह्यातली दृश्य पाहतो आहोत. अकोल्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात मोठं नुकसान झाल्याच्याही बातम्या हाती येत आहेत. शहरातल्या शिवणी रेल्वे स्थानकात खत आणि सिमेंटची पोती पावसात भिजून गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालंय. या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या MIDCतील व्यापाऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय. रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची शेड नसल्यानं हे नुकसान झालं. एकीकडे बाजारात खतांचा तुटवडा असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे खत आणि सिमेंट वाया जाणार असंच दिसतंय. जळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनच्या आगमनानंतर ग्रामीण भागात काही गावात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. काही शेतकरी मात्र काहीसे अडचणीत आले आहेत, कारण त्यांनी 15 दिवसांपूर्वी अगदी पहिला पाऊस झाला तेव्हाच कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली. मात्र आता 2-3 दिवसात झालेल्या अति पावसामुळे लावलेली बियाणं काही ठिकाणी वाहून गेलेत. काही शेतांमध्ये पाणी साचलंय. उभी रोपटी भुईसपाट झाल्यानं बळीराजासमोर काहीसं संकट ओढवलंय. माझं 8 एकर क्षेत्र आहे. 8 एकर क्षेत्रामध्ये जास्त गारपीट, सलग 2 दिवस गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे माझं 8 एकर कापूस टोटली गेलेला आहे. हे समोर नळी आहे. जास्त अति पाणीमुळं कापूस बी गेलेला आहे. माझी पेरणी सर्व 15 दिवसापासून मी पेरणी केलेली होती, ती सर्व खराब झालेली आहे माझी. धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसानं काही ठिकाणी प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पण महावितरणचे खांबसुद्धा बऱ्याच ठिकाणी कोलमडले आहेत. पिंपळनेर परिसरात पावसानं सर्वाधिक नुकसान केल्याची
दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. या भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मातीच्या आणि पत्र्याच्या घराचं सुद्धा नुकसान झालंय, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचलंय. अतिशय कमी वेळात अपेक्षेपेक्षा खूप जास्त पाऊस झाल्यानं शेतात पाणी साचून राहिलंय. वीकेंड डेस्टिनेशन, रिटायरमेंट होम किंवा सेकंड होमसाठी तुम्ही जर का नाशिकमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, कारण नाशिकमध्ये रस्त्यावर फिरणं जीवघेणं ठरत आहे. गेल्या 3 महिन्यात अंगावर झाड पडून 3 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. नाशकातल्या लेखानगर भागात धोकादायक झालेलं गुलमोहराचं झाड अंगावर पडून अतुल गांगुर्डे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी त्र्यंबक रोडवर गुलमोहराच्या झाडानं रिक्षातल्या 2 प्रवाशांना आपलं लक्ष केलं. या अपघाताला मनपाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्यांनी केलाय. असे धोकादायक वृक्ष आहे. तुमची ज्यावेळेस पूर्ण झाडांची मोजणी झालेली होती त्याच्यामध्ये स्पष्टपणे अहवालात म्हटलं गेलं होतं की रेंटे आणि गुलमोहर झाडं हे धोकादायक आहे. तरी महानगरपालिका याच्या दिरंगाई का करते आणि याच्यामध्ये संपूर्णपणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि प्रशासन हेच दोषी आहे. वृक्ष उन्मळून अपघात होण्याच्या घटना वाढत असल्यामुळे नाशिककर संतापलेत. मुळातच शोभेची झाडं ही कमकुवत असल्यामुळे ती केव्हाही उन्मळून पडून अपघात होऊ शकतात. त्यामुळे त्यांची रस्त्याच्या कडेला लागवड करू नये या मूलभूत नियमांकडे पालिका प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप केला गेलाय. मुळात नाशिकमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती सध्या काम करते का नाही दिसत नाही. इथे त्यांची एकही मीटिंग झाली नाही. कुठे काही विषय पुढे त्यांनी फॉरवर्ड केले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून धोकादायक झाडांचा सर्व्हे करून सुद्धा धोकादायक झाडांची छाटणी झालेली नाही. नगरसेवक दीपक दातीर यांनी वृक्ष प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत रिक्त पदं भरण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेचा जो उद्यान विभाग आहे हा पूर्णपणे झोपलेला असतो. हे फक्त जे बिल्डर लॉबी असतात, ज्या बिल्डर लॉबींचे बांधकाम अडतात त्यांच्या ज्या परवानग्या असतात हे लगेच त्या वृक्ष प्राधिकरणमध्ये त्या परवानग्या मंजूर करून त्यांना देऊन टाकतात. ते झाडं तोडायला ते हे करतात. पण सार्वजनिक ठिकाणचे जे असे धोकादायक झाडं आहे त्यांच्यामुळे जीव जाऊ शकतात, ज्याच्यामुळे याच्याकरता कुठंच काहीच करत नाही, फिरताना पण दिसत नाही. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत शहरातील धोकादायक झाडं हटवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या. काही झाडं अशी आहेत की फार लवकर ती उन्मळून पडतात, तर ती अशी काही झाडं असतील तर ते त्यांना चेक करायला सांगितलेलं आहे. ज्या उद्यान विभागावरती धोकादायक झाडांची लागवड होऊ नये आणि धोकादायक झाडं हटवण्याची जबाबदारी आहे तो उद्यान विभाग मात्र टक्केवारीत खुश होत असल्यामुळे शहरात 50,000हून अधिक गुलमोहरासारख्या धोकादायक झाडांची लागवड झाली आहे आणि आता हीच झाडं निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. तब्बल वार्षिक 18 ते 20 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडनं शहरामध्ये काय कारवाई केली जाते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे औरंगाबादमध्ये पेट्रोल पंपावर फिल्मी स्टाईल राडा झाला. वैजापुरातील एका पेट्रोल पंपावर 2 ट्रक चालकांमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून वादविवाद झाला आणि नंतर हाणामाऱ्या झाल्या. या दोघांमध्ये झालेल्या चाकू-हल्ल्यात एक चालक गंभीररित्या जखमी झालाय. किरण शिंदे असं जखमी झालेल्याचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सगळा राडा CCTVत कैद झालाय. पुढची बातमी सोलापुरातून आहे. सोलापुरात तक्रार घेऊन आलेल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. बार्शीतल्या पांगरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार नवाज मुलानी याला पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. संध्याकाळी 4 वाजता तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाला 2 तास वाट बघावी लागली. यानंतर आलेल्या पोलिसानं तक्रारदाराचं न ऐकून घेताच शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. पोलिसानं शिवीगाळ केल्याचा आता व्हिडिओ समोर आलाय. रक्षणकर्तेच जर का आपल्याला अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय. कुठं जायचं मी
कुछ तुम्हाला शिवी दिली नाही, तुम्ही मला काय म्हणले चल निघ. बोलायची पद्धत आहे काय तुमची? आवाज खाली काय आवाज खाली घे? खाली घे आवाज खाली. हा तुला कोण चालव बाहेर तक्रार घे. तुला कोणी सांग चल बाहेर तुझ्या जा दिल्याशिवाय मी चल तू मला टिंगलीत घ्यायला काय मी जाऊ द्या म्हणतो यार. हा मी तुम्हाला म्हणलं जा तुला कुठं जायचं जा. तक्रार घेऊन पांगरी पोलीस स्टेशन येते सुमारे 4 वाजता गेलो असता. तेथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नव्हते. त्याच्यानंतर मी API साहेबांना तेथील कॉल केल्यानंतर सांगितलं साहेब इथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नाही आहेत. व त्याच्यानंतर मी 2 तास थांबून राहिल्यानंतर तावस्कर साहेब आले. त्यांच्या अंगावर कुठलेही पोशाख किंवा वर्दी नव्हती. आल्यानंतर मला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. त्याच्यानंतर माझी खूप हॅरेसमेंट झाली. तिथून मला हाकलून देण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा कळस आजही पाहायला मिळतो. एका आदिवासी महिलेला चेटकीन ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालघरच्या बेरशेती गावात हा प्रकार झाला. गावातल्या एका लग्न समारंभात कुलदैवताची पूजा सुरू होती. त्यावेळेला सागर पाटील आणि करण पाटील या दोघांनी स्वतःच्या अंगात देवाचं वारं आल्याचा बनाव केला. त्यांनी देवघरातून बाहेर येत एका आदिवासी महिलेवर भंडारा उधळला आणि ती चेटकीन असल्याचा आरोप केला. या महिलेवर त्यांनी जादूटोणा आणि करणी करत असल्याचाही आरोप केला. या प्रकरणी वाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही अटक करण्यात आली. यापूर्वीही अशा प्रकारच्या काही घटना इथे घडलेल्या आहेत. पण या प्रकरणात आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्षही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला असतानाही असे प्रकार घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. हल्दीचा आमंत्रण करा 2 बाया आल्या होत्या. ते सांगत हल्दीला या तेलानं नाही. तर मी सध्या तेलानं गेलो. त्यांचा देवांचा कार्यक्रम चालू होता. तर असं करता देव ते बाहेर निघालं ना सांगत अख्खी पब्लिकला बाहेर काढली. मी आधी साईडला उभी होती. त्याच्यानंतर लगेच ते देवाले आलं ना पारा आणा माझ्या हातात पारा दिली. मला करत इथं शिखन मी काय खोदला नाही. ते सांगला खोदा जामताम ते खोदला आणि त्याच्यात मूर्ती काढल्याच्या नंतर ती मूर्ती खिचात ठेवली. हां तर मग सांगतात का नारळ फोरला परत भंडारा लावला ना सांगतात गाव आल्यावर तुम्ही सावध राहा. तिला आम्ही उचलवतो आणि माझी शेंड्याला धरली ना लगेच मला खिचीत नेली. त्यांची देवांची पायापरा नंतर नेली. लगेच हाताला धरली ना लगेच शाकाहारीशी जेव्हा दिली. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे चोरट्या बहिणींची. डोंबिवलीत 3 सराईत चोर बहिणींना जेजुरीमध्ये बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. डोंबिवलीतल्या घरफोडी करून मग या 3ही बहिणी कुटुंबासह थेट जेजुरीत देवदर्शनाला गेल्या होत्या. तिथून या 3 जणींनाही पोलिसांनी अटक केली. बंद घर शोधून या 3 घरफोडी करायच्या. या 3 बहिणींनी पोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले होते. सारिका सकट, मीना इंगळे आणि सुजाता सकट अशी या 3 बहिणींची नावं आहेत. डोंबिवलीतल्या रामनगर भागात या 3घींनी चोरी केल्याची घटना CCTVत कैद झाली. या CCTVच्या आधारे शोध घेत पोलिसांनी सापळा रचून थेट जेजुरीतून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 23 तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले. तिकडे कल्याणच्या विठ्ठलवाडी ST आगारातील कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सचिन कदम असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ST कर्मचाऱ्याचं नाव आहे. सचिन ST वर्कशॉपच्या मेकॅनिकल विभागात काम करतो. सचिन संपात सहभागी झाला होता. यावरून वरिष्ठ त्यांना त्रास देत होते असा सचिनचा आरोप होता. या त्रासातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या सचिन यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मेकॅनिक आहेत आमचे AWS म्हणून काम करतात राठोड साहेब. ते वारंवार या लोकांना त्रास देत आहेत मेकॅनिक लोकांना.
की तू असंच केलं नाहीस तसंच केलं नाही. वारंवार त्यांचे रिपोर्ट करतायत. सचिन कदम आहे, राहुल गाडे आहे, असे वेगवेगळे कर्मचारी आहेत. आमचा स्वच्छकसुद्धा आहे, त्याला दिसत नाही, तो हँडिकॅप आहे, तरी पण त्याला शिफ्ट वाईज काम करायला लावत आहेत. हँडिकॅप असूनसुद्धा त्याच्यावर अत्याचार होतो आहे आज. पण आमची दाद कोणीच घेत नाही आहे. आम्ही वारंवार पत्रसुद्धा पाठवले आहेत प्रशासनाला, पण तिकडूनही कोणी दखल घेत नाही आहे. ते का सहभागी झालं, काय मिळालं तुम्हाला, असं आम्हाला विचारणा केली जाते. वारंवार विचारणा केली जाते की तुम्ही का कशासाठी गेलात, आता काय आलात ना, आमच्याच हाताखाली आलात ना कामाला, असंही आम्हाला बोललं जातं आणि आम्हाला सतत टॉर्चर केलं जातं. तर ह्याच्यावर काहीतरी करावं. मी तर परब साहेबांना पण सांगते की लवकरात लवकर महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रानं ज्यांच्यावर मनापासून भरभरून प्रेम केलं असे पु ल देशपांडे अर्थात भाई. पु ल हे प्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार आणि गायकसुद्धा होते. आज भाईंचा 22वा स्मृतिदिन. ऐकूयात मराठी परिषदेच्या एका कार्यक्रमात 1889 साली त्यांनी केलेल्या भाषणातील सदाबहार फटकेबाजी. इथे बसलेली माणसं एक 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 पहा काय काय आहेत. मी काय प्रत्येकाचं वर्णनही करणार नाही, त्याची गरज नाही. आता लताच आहे इथे बसलेली. मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का, तर मी सांगेन मला माहिती नाही. मला माहिती एकच की ह्या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र कुठली अशी वेळ नाही, कुठला क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. अशी लता मंगेशकर इथे बसलेली आहे. पलीकडे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो माझ्या नाट्यसृष्टीमध्ये ते मोगर आंगणेकर बसलेले आहेत. बापटने सांगितलं की त्यांच्या कंपनीत मी होतो, त्याला त्यांचा नाईलाज आहे. सांभाळून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे, तसं त्यांनी घेतलेलं आहे. मी मात्र सांगतो मी नाट्यनिकेतनमध्ये होतो, हे अभिमानाने सांगत असतो. तर असा अभिमान ज्याच्यामुळे मला मिळाला असे लोक आहेत. इथे जी तेजस्वी मंडळी आहेत, आता आमचे राजाराम बापू आहेत तिथे बसलेले. 103 वर्षाचा तरुण मनुष्य असं यांनी वर्णन केलं होतं. त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही, तुम्हाला सांगतो. आजची 1000 माणसं राजकीय म्हणून जमलेली नाही आहे, ते मला माहिती आहे, म्हणून मी धाष्ट केलं. त्याचं आपण सहसा कोणाला दुखवत नाही, सत्तेच्या माणसांना तर नाहीच. तर असे राजाराम बापू आहेत. त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं बोलत असतो, नेहमी तेजस्वी, जळजळीत वगैरे. परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मण शास्त्री जोशी. की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सहवासात 1 तास घालवा, म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा. नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गलिच्छ आहात असं समजा आणि जा. असा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो, त्याला काही सांगता येत नाही. अशी सगळी मंडळी. त्याच्यानंतर शांताराम बापूंच्याबद्दल मी काय सांगू, ते वार्धक्यातही परवते सर म्हणती, अशा प्रकारचं शांताराम बापूंचं कर्तृत्व. ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणू मला खरोखरच माहिती नाही. एक तर आभार, धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही. कोणाच्याही घरी तुम्ही गेलात, काही जरा पिठलं पिठलं खाल्लं, काहीतरी चांगलं जेवलं, आज तुमचा आभारी आहे म्हटलं तर मा कृत्रिम नाटकी मनुष्य असं. आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक वाटलेल्याची की पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं हे अभिनय नाही, हे लोकांना सांगावं. पण बापटांना मला हे सांगावं असं वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही, ते लाभले तर ते धरले तर काय चुकलं.